घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मुळात कुठेही 10 लाख 20 लाख कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स द्या असं सांगितलं जात नाही। मंगेशकर कुटुंब, मंगेशकर फॅमिली हे हॉस्पिटल आहे, त्यांचं नाव आहे म्हणून त्यांना जागा फुकट दिलेली आहे, आणखी नवीन जागा त्यांना फुकट दिलेली आहे। मंगेशकर नाव आहे म्हणून रुग्णांशी जर अशा पद्धतीने वागलं जात असेल तर ते चुकीचं आहे। या देशामध्ये रुग्णालयांच्या बाबतीत कठोर कायदाही करणं गरजेचं झालेलं आहे। धर्मदाय हॉस्पिटल्स यामध्ये 10% 20% जागा राखीव असतात। जर त्यांची परिस्थिती नसेल तर त्यांनी ट्रस्टच्या नावावरती तो पेशंट ॲडमिट करून घेणं गरजेचं होतं। मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन येतोय, आमदारांचा फोन येतोय। पहिली ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं असतं। जर त्या हॉस्पिटलची चूक असेल तर त्या हॉस्पिटलवरती कारवाई करणं गरजेचं आहे। मग कोणी असो, त्याच्या पाठीमागे कोणीही असो, कुणाचंही नाव असो, धर्मदाय संस्था म्हणून जागा घ्यायच्या, हॉस्पिटल्स बांधायची, अनेक सोयी सुविधा प्राप्त करून घ्यायच्या आणि जर रुग्णांना लुटणार असाल तर या देशामध्ये, या राज्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। केवळ यापूर्वीसुद्धा या हॉस्पिटलच्या अनेक तक्रारी आहेत। मी जेव्हा आता पुण्याशी संपर्क साधला, मंगेशकर फॅमिली, मंगेशकर कुटुंब या देशामध्ये खूप चांगलं नाव त्या फॅमिलीचं आहे, त्या कुटुंबाचं आहे। परंतु त्या नावाचा उपयोग जर आपण अशा पद्धतीने जर तो ट्रस्ट करत असेल तर तो चुकीचा आहे। त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। सर, पण ज्या पद्धतीनं हे मंगेशकर कुटुंबाचं हॉस्पिटल आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई होत नाही का? काल घटना घडली, साधारणतः अजून कुठल्याही प्रकारची कारवाई रिपोर्ट आला नाही, मेडिकल जे वैद्यकीय चुका घडलेल्या आहेत त्या संदर्भात अजून अहवाल आला नाही आहे। हे बघा, ती जी काय दुर्घटना झाली ती त्या हॉस्पिटलमध्ये झालेली नाही आहे, ती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये झाली असं मला कळतं आहे। परंतु जर त्या हॉस्पिटलमध्ये ते नाकारलं असेल, नाकारणं ही त्यांची मोठी चूक आहे। त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। सरकार त्याच्यावरती ॲक्शन नक्की घेणार। एका सर्वसामान्य, तो आमदारांचा PA म्हणून नाही, एक सर्वसामान्य महिला म्हणून त्या हॉस्पिटलवरती कारवाई होणं गरजेचं आहे। चौकशी करतील, या देशामध्ये चौकशीसुद्धा करणं गरजेचं आहे। चौकशी करतील आणि त्या हॉस्पिटलवरती कारवाई होईल। मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जातो तरी देखील त्यांच्याकडनं ही एका आमदारासाठी ही गोष्ट असेल तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न? हे बघा, मला तरी सकृत दर्शनी असे वाटतंय की मंगेशकरांचं नाव त्या हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांचा वरदहस्त असावा, त्यामध्ये मंगेशकर फॅमिलीचा काही संबंध नाही। परंतु ट्रस्ट आहे, त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे, मग आम्ही कसेही वागू। कदाचित अशी भूमिका जर ट्रस्टची असेल, त्या ट्रस्टचे जे कोण संचालक असतील, ते डॉक्टर असतील, तर त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। महायुतीमध्ये आरोग्य खाते जे आहे हे शिवसेनेकडे आहे। शिवसेनेचे आरोग्यमंत्र्यांनी यावर कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे। नक्कीच त्याच्यावरती कठोर कारवाई होईल। तुमच्या पक्षाचे प्रकाश आंबेडकर हे त्या खात्याचे मंत्री आहेत। नक्कीच कठोर कारवाई होईल। अशा पद्धतीने वागणाऱ्या हॉस्पिटलच्या बेधुंदशाहीला चाप लावला जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।